औरंगाबाद चौफुली परिसरात कार आणि दुचाकीच्या अपघातातून एकाला भोसकले. कदीम जालना पोलिसांच्या एक जण ताब्यात. कार आणि दुचाकीचा अपघात होऊन झालेल्या भांडणातून एकाला चाकूने भोसकण्यात आल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास औरंगाबाद चौफुली परिसरातील विशाल कॉर्नर जवळ घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. औरंगाबाद चौफुली परिसरात दुचाकी आणि कारचा किरकोळ अपघात झाला. या अपघातातून दोघांमध्ये वाद झाला. दुचाकी स्वारानं आपल्या सहकार्यांना बोलावून घेतले. त्यात कार आणि दुचाकी स्वार यांच्यात वादविवाद सुरू असतानाच त्यातून कोणीतरी एकानं कार चालकास भोसकले असून त्यास एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून प्रकृती धोक्याबाहेर असून एक संशयित आरोपीस ताब्यात घेतल्याचं पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितलंय. मेरिट हॉटेलच्या समोर कदीम जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज साधारणपणे 3-3:30 वाजण्याच्या सुमारास एक कार आणि एक मोटरसायकल यांच्यामध्ये अगदी किरकोळ स्वरूपाचा अपघात झाला होता. गाडीला धक्का लागला आणि त्या कारणावरून मोटरसायकल स्वार आणि जी कार चालक या दोघांमध्ये काही शाब्दिक वादविवाद झाला आणि मोटरसायकल स्वाराचे समर्थक अजून 2 मित्र त्यांनी बोलवून घेतले आणि त्या दोघांची पुन्हा भांडणं वाढले आणि त्या भांडणामध्ये त्यातल्या चौघापैकी एक जणांनी धारदार शस्त्रांनी कार चालकाला मारहाण केलेली आहे. त्याच्यामध्ये कार चालक जखमी झालेला आहे. सध्या आस्था हॉस्पिटलला दाखल केलेला आहे. उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. आम्ही योग्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कदीम जालना पोलीस स्टेशनला सुरू आहे. गुन्हा दाखल करून 4 आरोपी आम्ही लवकरच अटक करत आहोत. त्यातल्या 1 आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. आम्ही स्वतः घटनास्थळाला आणि हॉस्पिटलला पेशंटला भेट दिलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहोत. माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनीसुद्धा या घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि शहरात शांतता आहे. कुठल्याही प्रकारे असं होळीच्या पार्श्वभूमीवरचा बंदोबस्त अलर्ट असल्यामुळं लोकही लगेच तात्काळ मदतीला आलेले आहेत. बंदोबस्त व्यवस्थित आहे आणि गुन्हा दाखल करत आहोत.